या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल पूर्ण भारतामध्ये आज युद्धामुळे गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्याचं सर्व सामान्य कुटुंबाला त्याची झळ बसत आहे। या ठिकाणी न्यू रिलॅक्स म्हणून एक सोसायटी आहे, गॅसची एजन्सी आहे। त्या एजन्सीकडून आधी 10,000 कस्टमर होते। नार्कोबा सोसायटी आधीच भ्रष्टाचारी सोसायटी म्हणून घोषित ती केली होती। त्या ठिकाणी 22,000 कंझ्युमर होते। त्यातून ती न्यू रिलॅक्सला ती 22,000 ट्रान्सफर केली होती। त्यातून त्या नागरिकांना 10,000 हिंदुस्थान सोसायटीला ट्रान्सफर केली, तेव्हाही नागरिकांना खूप मोठा त्रास झाला। आणि आत्ताची परिस्थिती एकदम हालाकीची आहे, लोकांना सिलेंडर भेटत नाही, 25 दिवस वाट बघायला लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये नार्कोबा सोसायटीने न्यू रिलॅक्स सोसायटीमधून 5,500 कंझ्युमर काढून घेतले त्यांना न कळवता। त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे। आणि या ठिकाणी मोठा या नार्कोबा सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे। या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिलेंडर ही एक मोठ्या विक्रीमध्ये केलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना खूप याचा मनस्ताप झालेला आहे। नागरिक या ठिकाणी खूप मोठा आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे यांना या सोसायटीला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही बघत असाल आता नागरिक खूप संतापलेले आहेत या ठिकाणी।